नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तुम्हा सर्वांचं अभ्यास मित्र परिवारामध्ये खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 6 आणि 7 डिसेंबरच्या चालू घडामोडी एकत्रितरित्या अभ्यासणार आहोत. काल आपलं लेक्चर काही कारणास्तव झालं नव्हतं, त्यामुळे कालचाही चालू घडामोडी आजच्या सेशनमध्ये मी कव्हर करण्याचा इथं प्रयत्न करणार आहे. बघा मित्रांनो, आपण कंबाईनसाठी 5 जानेवारीला टार्गेट ठेवून कंबाईन विजेता बॅच सुरू केली आहे. फी फक्त असणारे 499 रुपये. यानंतर जर बघितलं तर कंबाईन यशवंत बॅच जी ती आपली सुरू आहे 4 मंथ साठी आहे. या बॅचची फी 1499 आहे. 400 विद्यार्थी झाल्यानंतर त्या बॅचची फी जी आहे ती 1999 होणार आहे. त्याचबरोबर बघा कंबाईन साठी टेस्ट सिरीज सुरू आहे. त्यानंतर कंबाईन राज्यसेवेसाठी फाउंडेशन बॅचेस सुरू आहे. त्यानंतर बीएमसी ची ऍक्टची बॅच सुरू आहे. त्याचबरोबर निरीक्षक प्लस कार्यकारी सहाय्यक या पदासाठी एकत्रित बॅच सुरू आहे. सगळ्या सरळ सेवा परीक्षेसाठी ऑल इन वन बॅच, रेल्वे भरतीसाठी तिरंगा बॅच आणि पोलीस भरतीसाठी स्पेशल रेकॉर्डेड बॅच आहे. त्याचबरोबर या आपल्या अभ्यास मित्राच्या नोट्स आहे, ज्या तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये या नोट्सचा खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे. त्याचबरोबर अभ्यास मित्र ॲप्लिकेशन डाउनलोड करा. मित्रांनो, या ॲप्लिकेशनमध्ये जर आपण बघितलं तर वेगवेगळ्या बॅचेस आणि नोट्स जे आहे आणि टेस्ट सिरीज जे आहे ते तुम्हाला मिळून जातील एकदम कमी फीमध्ये. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलवर या लेक्चरची PDF मिळेल आणि इन्स्टाच्या पेजवर तुम्हाला अभ्यासविषयक रील्स मिळतील. सुरुवात करूया 6 आणि 7 डिसेंबर रोजीच्या चालू घडामोडीला. बघा मित्रांनो, पहिला क्वेश्चन तुमच्या समोर आहे. बुद्धिबळात 2800 येल्लो रेटिंग मिळवणारा दुसरा भारतीय बुद्धिबळपटू कोण ठरला आहे? तर बघा मित्रांनो, बुद्धिबळामध्ये पहिला खेळाडू कोण होता? विश्वनाथन आनंद, ज्याने 2800 येल्लो रेटिंग जे आहे, आता जसं काही क्रिकेटमध्ये कशी रँकिंग असते तसं बुद्धिबळामध्ये रेटिंग असते. मग 2800 रेटिंग मिळवणारा पहिला खेळाडू कोण होता येलो रेटिंग? तर तो होता विश्वनाथन आनंद. आणि विश्वनाथन आनंद सध्या फिडे नावाची जी संस्था आहे जी बुद्धिबळाचं पूर्ण मॅनेजमेंट करते, तर त्याचे विश्वनाथन आनंद सध्या उपाध्यक्ष आहे. ठीक आहे, तर महत्वाचा आपल्याला प्रश्न जो आहे तो विचारला जाऊ शकतो. त्याचबरोबर जर बघितलं त्याचं उत्तर असणार आहे अर्जुन एरिगेसी. अर्जुन एरिगेसी जो आहे तो 2800 येल्लो रेटिंगच्या पुढे जाणारा भारताचा दुसरा खेळाडू बनला आहे. आपण जर बघितलं तर बुद्धिबळाच्या रँकिंग मध्ये सगळ्यात टॉपला जर कोण असेल तर तो आहे सध्या मॅग्नस कार्लसन. त्याच्या पाठोपाठ फेबियानो कारुआना आणि त्याच्या पाठोपाठ हिकारू नाकामुरा. तर हे एका पाठोमाग एक जर आपण बघितले रेटिंगच्या बाबतीत खेळाडू आहे. अर्जुन सेरिगेसी जो आहे तर तो 4थ्या क्रमांकावर आहे इंटरनॅशनल रँकिंग मध्ये. यानंतर बघा मित्रांनो, फिडेची जी संस्था आहे तर त्याबाबत थोडं जाणून घेऊया. याची स्थापना 20 जुलै 1924 मध्ये झाली, त्यामुळे आपल्याला यावर क्वेश्चन येऊ शकतो. कारण जर बघितलं तर 100 वर्ष कंप्लीट झालेले फिडेला, त्यामुळं फिडेचे उपाध्यक्ष जे आहे उपाध्यक्ष कोण आहे तर विश्वनाथन आनंद. ठीक आहे, विश्वनाथन आनंद यांच्यावर आपल्याला प्रश्न विचारला जाईल 100 वर्ष पूर्ण झाल्यामुळे, त्यामुळे याला स्टार मार्क करून ठेवतो. परीक्षेमध्ये आला, ठीक आहे, तर समजून घ्या तुम्हाला 1 मार्क मिळाला. यानंतर लॉसन स्वित्झर्लंड या ठिकाणी फिडेचं मुख्यालय आहे. अर्कडी द्वेरोकोविच हे फिडेचे सध्याचे अध्यक्ष आहे. त्यानंतर अर्जुन सेरिगेसी याने बुडापेस्ट हंगेरी येथे झालेल्या 45व्या फिडे बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेमध्ये वैयक्तिक गटामध्ये सुवर्ण पदक मिळवलं होतं. यानंतर दुसऱ्या क्वेश्चनकडे जाऊया. नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरी लिमिटेड NSDL तुम्ही ऐकलं असेल, तर NSDL चे MD आणि CEO म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आली? तर NSDL चे MD आणि CEO बनलेले विजय चांडोक. कोण बनलेले? विजय चांडोक. तर विजय चांडोक यांचं नाव लक्षात ठेवायचं आणि NSDL चे ते नवीन CEO बनलेले आहे. NSDL ची स्थापना 1996 मध्ये करण्यात आली. मुख्यालय आहे मुंबई, महाराष्ट्रामध्ये. त्यानंतर फायझर पुरस्कार जो आहे 2024 चा तो कोणाला मिळाला आहे? बघा मित्रांनो, एक पुस्तक लिहिलेलं आहे बिहारी मुखर्जी यांनी, आणि बिहारी मुखर्जी यांनी जे पुस्तक लिहिलं त्यासाठी त्यांना फायझर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्यांचं पुस्तक बघा हे रेसवर आहे, म्हणजे वर्णाशी संबंधित पुस्तक आहे. वर्ण म्हणजे रेस, ठीक आहे, आपण म्हणतो ब्लॅक व्हाईट, तर त्याच्याशी संबंधित पुस्तक आहे. ब्राऊन स्किन व्हाईट कोट्स रेस सायन्स इन इंडिया 1920 ते 1966 असं यांचं पुस्तक आहे. आपण जर बघितलं तर प्रज्योत बिहारी मुखर्जी यांचं हे पुस्तक मित्रांनो लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये विचारलं जाईल. तर सगळीकडेच या पुस्तकाचं कौतुक केलं जात आहे. आणि प्रतिष्ठित जर आपण बघितला तर फायझर पुरस्कार जो आहे
तर तो या पुस्तकासाठी प्रज्योत बिहारी मुखर्जी यांना मिळालेला आहे. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो. आता काही महत्त्वाचे पुरस्कार जाणून घेऊया. रामन मॅग्सेसे पुरस्कार हायायो मियाझाकी जपानचे आहे, त्यांना मिळाला. बुकर पुरस्कार समांथा हार्वे ऑर्बिटल कादंबरीसाठी मिळाला. वर्ल्ड प्रेस फोटोचा पुरस्कार जो आहे तो मोहम्मद सालेमला मिळाला. पॅलेस्टाईनमध्ये एक 5 वर्षाच्या मुलीचा देह पडलेला होता आणि त्यावर रडताना एक महिलेचा फोटो काढला होता, त्यासाठी मिळाला. मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला. हा कितवा आहे हे तुम्हाला सांगायचं, कितव्या नंबरचा दादासाहेब फाळके पुरस्कार आहे. मिस युनिव्हर्स पुरस्कार व्हिक्टोरिया केअर थेल्विगिनना मिळाला. त्यानंतर आयफा 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जवान चित्रपटासाठी शाहरुख खानला मिळाला. 70व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये जर बघितलं तर अट्टम हा मल्याळम चित्रपट सगळ्यात बेस्ट चित्रपट ठरला. ऋषभ शेट्टी कांतारासाठी बेस्ट अभिनेता आणि बेस्ट अभिनेत्रीचा चित्रपट नित्या मेनन यांना मिळाला. चित्रपट होता थिरू चित्रंबलम आणि मानसी पारेख यांना कच्छ एक्सप्रेस साठी बेस्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला, म्हणजे दोघींना मिळाला. इंटरनॅशनल बुकर प्राइज एनी एरपेनबेच यांना मिळाला कायरोस कादंबरीसाठी, महत्वाची बघा. अबेल पुरस्कार जो आहे गणित क्षेत्रातील नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो, मिशेल टालाग्रँड यांना मिळाला. फिजी देशाचा सर्वोच्च सन्मान कॅम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी द्रौपदी मुर्मू यांना देण्यात आला. नेल्सन मंडेला पुरस्कार जो आहे 2024 तर तो WHO मार्फत दिला जातो, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन मार्फत. तर हा पुरस्कार नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरो सायन्सेस म्हणजे निम्हास नावाच्या संस्थेला देण्यात आला. जागतिक अंतराळ पुरस्कार जो आहे तो चंद्रयान 3च्या मोहिमेला देण्यात आला आणि 33वा सरस्वती सन्मान जो आहे तो प्रभा वर्मा यांना देण्यात आलेला आहे. यानंतर टिपू सुलतान द सागा ऑफ म्हैसूर इंटररेग्नम हे जे पुस्तक आहे हे कोणी लिहिलेलं आहे, तर हे पुस्तक लिहिलेलं आहे विक्रम संपत यांनी. तर विक्रम संपत यांचं पुस्तक आहे टिपू सुलतान द सागा ऑफ म्हैसूर इंटररेग्नम. यानंतर पुढे जाऊया. आता काही महत्वाचे पुस्तक आणि लेखक बघूया. कैरोस जेनी एरपेनबेच यांना पुरस्कार मिळालेला ऑलरेडी, बुकर पुरस्कार या पुस्तकासाठी, कैरोस पुस्तकासाठी. आपण जर बघितलं सांस्कृतिक आयाम पुस्तक कुणाचं आहे, मनोरम मिश्रा. फ्रेंड्स इंडिया क्लोज स्ट्रॅटेजिक पार्टनर हे पुस्तक प्रोफेसर श्रीराम चौलिया यांचं आहे. माउंटन मॅमल्स ऑफ द वर्ल्ड हे पुस्तक MK रणजित सिंह यांचं आहे. इंडियाज न्यूक्लिअर टायटन्स हे पुस्तक सौम्य अवस्थी यांचं आहे. त्यानंतर स्लॉविंग द सन हे पुस्तक लक्ष्मीपुरी यांचं आहे. वाय भारत मॅटर्स S जयशंकर यांचं पुस्तक आहे. इंडियाज फायनान्स मिनिस्टर हे पुस्तक AK भट्टाचार्य यांचं आहे. 12 फेल अनुराग पाठक यांचे. द विनर माइंड सेट शेन वॉटसन यांचं आहे. टाइम शेल्टर कादंबरीसाठी जॉर्जी गोस्पोडिनो यांना मागे जर आपण बघितलं कोणता पुरस्कार मिळालेला आहे, तर बुकर पुरस्कार मिळालेला आहे. मग टाइम शेल्टर पुस्तक लक्षात ठेवा. आणि द कॉन्स्पिरन्सी गोटाबाया राजपक्षे यांचं पुस्तक आहे. त्यानंतर 5वा क्वेश्चन आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 डिसेंबर 2024 रोजी कोणत्या राज्यात विमा सखी योजना सुरू केली? तर बघा, विमा सखी योजना जी आहे तर ती कोणी सुरू केलेली आहे? नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हरियाणा सरकारने सुरू केलेली आहे पानिपत मधून. आता या प्रधानमंत्री बीमा सखी योजना जी आहे, बीमा सखी योजना किंवा विमा सखी योजना आपण म्हणू शकतो, यामध्ये जर आपण बघितलं 3 वर्षासाठी, इथं आता नीट लक्ष द्या, LIC मध्ये महिलांना नोकरी दिली जाणार आहे. कशामध्ये? LIC मध्ये. 3 वर्षासाठी महिन्याला 7,000 रुपये पहिल्या वर्षी पेमेंट, दुसऱ्या वर्षी 6,000 रुपये पेमेंट आणि तिसऱ्या वर्षी 5,000 रुपये पेमेंट दिले जाणार आहे. प्लस सुरुवातीला यामध्ये 2100 रुपये जी आहे ती सहाय्यक अमाऊंट म्हणून दिली जाणार आहे. आणि प्लस जर त्यांनी LIC मध्ये कुणाचा विमा ओपन करून दिला तर त्यांना इंटरेस्ट पण मिळणार आहे, आपण कमिशन म्हणू शकतो त्याला, ठीक आहे, कमिशन पण मिळणार आहे. तर अशा प्रकारे आपण जर बघितलं विमा सखी योजना पानिपत हरियाणामध्ये सुरू झालेली आहे आणि ती समजून सांगितली LIC मध्ये महिलांना नोकरी मिळणार आहे. पहिल्या वर्षाला 7,000, दुसऱ्या वर्षाला 6,000, तिसऱ्या वर्षाला 5,000 आणि आपण जर बघितलं तर कमिशन वेगळं असणार आहे, 2100 रुपये सुरुवातीला दिले जाणार आहे. तर अशा प्रकारची योजना आहे बघा. यानंतर पुढे जाऊया, हरियाणा बद्दल जाणून घेऊया. हरियाणा जर आपण बघितलं तर लँडलॉक कंट्री आहे, लँडलॉक राज्य आहे. चंदीगड राजधानी आहे. त्यानंतर नायब सिंग सैनी जे आहे ते मुख्यमंत्री आहे. बंडारू दत्तात्रय राज्यपाल आहे. 1 नोव्हेंबर 1966 ला आपण जर बघितलं पंजाब आणि हरियाणाचं सेपरेशन झालेलं आहे. आपण जर बघितलं तर पंजाब आणि हरियाणाचं उच्च न्यायालय जे आहे ते चंदीगड उच्च न्यायालय. लोकसभेच्या जागा 10 आहे, राज्यसभेच्या जागा 5 आहे. राष्ट्रीय उद्यान आहे सुलतानपूर राष्ट्रीय उद्यान आणि कालेसर राष्ट्रीय उद्यान. यानंतर हरियाणाच्या काही महत्वाची योजना सांगतो कशासाठी सुरू केल्या ते बघा.
IT सक्षम युवा योजना तरुणांना रोजगार देण्यासाठी, पर्यावरण संवर्धनासाठी वनमित्र योजना, दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी चिराग योजना, ऑनलाईन शिक्षणासाठी टॅबलेट संगणक प्रदान करण्यासाठी ई लर्निंग योजना, सांजी डेअरी योजना शेतकऱ्यांसाठी, पशुपालक जे दूध विक्रेते आहे त्यांच्यासाठी, दयालू योजना जी आहे आपण ती जर बघितलं 16 मार्च 2023 ला सुरू झाली, चारा पेरणी योजना परत शेतकऱ्यांसाठी हरियाणामध्ये सुरू झालेली आहे, आणि महिला उद्योजकांना मदत करण्यासाठी मातृशक्ती उद्यमिता योजना, महिलांना उद्योगासाठी कर्ज उपलब्ध करून देणारी योजना. यानंतर 25व्या हॉर्निबल फेस्टिवल 2024 साठी कोणत्या राज्याला भागीदार राज्य बनवण्यात आलेला आहे? तर बघा मित्रांनो, हॉर्निबल फेस्टिवल जो आहे तर तो नागालँड मध्ये सेलिब्रेट केला जातो. ठीक आहे, हॉर्निबल. आता तुम्हाला अजून एक प्रश्न येईल की पक्के पागा हॉर्निबल फेस्टिवल कुठे सेलिब्रेट केला जातो? पक्के पागा हॉर्निबल फेस्टिवल कुठे सेलिब्रेट केला जातो? तर त्याचं उत्तर लिहायचंय अरुणाचल प्रदेश. अरुणाचल प्रदेश मध्ये पक्के पागा हॉर्निबल फेस्टिवल जो आहे तो सेलिब्रेट केला जातो. पण आपल्याला प्रश्न विचारलेला आहे भागीदार राज्य कोणतं आहे? काय विचारलेलं आहे? भागीदार राज्य कोणतं आहे? तर भागीदार राज्य आहे सिक्कीम. कोणतं आहे? भागीदार राज्य आहे सिक्कीम. ठीक आहे, पुढे जाऊया. बघा पक्के पागा नाही, नॉर्मल हॉर्निबल फेस्टिवल जो आहे तर त्याची 25वी आवृत्ती सेलिब्रेट केली जाते, त्यामुळे महत्वाचं आहे. 25th आवृत्ती जी आहे तर तिचं सेलिब्रेशन सुरू आहे. 2000 साली पहिली आवृत्ती जी आहे ती आयोजित करण्यात आली होती. आपण जर बघितलं 25वी आवृत्ती हरियाणातील नागालँड मधील किसामा या ठिकाणी सुरू झालेली आहे. यानंतर पुढे जाऊया. भागीदार देश कोणता आहे? वेल्स आणि जपान. भागीदार राज्य कोणतं आहे? सिक्कीम. हे लक्षात ठेवायचं आहे. पक्के पागा हॉर्निबल फेस्टिवल जो आहे तो अरुणाचल प्रदेशमध्ये सेलिब्रेट केला जातो. हॉर्निबल हा अरुणाचल प्रदेश आणि केरळ राज्याचा राज्य प्राणी आहे. भारतीय नौदल दिन विचारले तुम्हाला 2024 कधी सेलिब्रेट करण्यात आला? 4 डिसेंबर. 4 डिसेंबर हा भारतीय नौदल दिन म्हणून सेलिब्रेट केला जातो मित्रांनो. 1971च्या युद्धाच्या स्मरणार्थ 4 डिसेंबर 1972 पासून आपण हा दिवस जो आहे तो सेलिब्रेट करत आहोत. ठीक आहे, तर आपण जर बघितलं 4 डिसेंबर हा नौदल दिन जो आहे तो सेलिब्रेट केला जातो. मग या वर्षीची थीम काय आहे ती लक्षात ठेवा. स्ट्रेंथ अँड पॉवर थ्रू इनोव्हेशन अँड इंडिजनायझेशन. ठीक आहे, तर ही याची थीम होती. त्याचबरोबर नौदलाने 2024 वर्ष हे नागरिकांचे वर्ष म्हणून डिक्लेअर केलं आहे. त्यानंतर 2024 मध्ये आंतरराष्ट्रीय दिव्यांग व्यक्ती दिवस जो आहे तर तो कधी साजरा केला जातो? तर बघा मित्रांनो, 2024 मध्ये कधी साजरा केला गेला असं म्हणायला पाहिजे होतं, कारण 3 डिसेंबर रोजी आपण जर बघितलं तर आंतरराष्ट्रीय दिव्यांग व्यक्ती दिवस जो आहे, वर्ल्ड डिसॅबिलिटी डे जो आहे तर तो सेलिब्रेट करण्यात आलेला आहे. थीम लक्षात ठेवा, एम्प्लिफाइंग द लीडरशिप ऑफ पर्सन विथ डिसॅबिलिटी फॉर अन इन्क्लुसिव्ह अँड सस्टेनेबल फ्युचर. यानंतर सीमा सुरक्षा दलचा कितवा स्थापना दिवस 1 डिसेंबर 2024 रोजी साजरा करण्यात आला? तर सीमा सुरक्षा दलचा 60वा स्थापना दिवस जो आहे तर तो 1 डिसेंबर 2024 रोजी सेलिब्रेट करण्यात आला. आपली सगळ्यात जास्त सीमा कोणत्या राज्याला जोडून आहे? तर बांगलादेश. ठीक आहे, बांगलादेशला जोडून. आता बांगलादेश सध्या खूप डोकेदुखी झालेली आहे भारतासाठी, कारण त्यांनी ड्रोन वगैरे आपल्या सीमेवर डिप्लॉय केलेले, त्यामुळे बांगलादेशवर प्रश्न येऊ शकतो, लक्षात ठेवायचे. आणि बांगलादेश नंतर अजून एक देश लक्षात ठेवायचा, पाकिस्तान. तर या दोन्ही देशाच्या सीमावर आपण काय केलेलं आहे तर जी सैनिक तैनात केलेली आहे ते आहे सीमा सुरक्षा दल, बॉर्डर सिक्युरिटी फोर्सेस. आणि त्यांनी आपला 60वा जो काही वर्धापन दिन स्थापना दिवस जो आहे तर तो सेलिब्रेट केलेला आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचे. यानंतर पुढे जाऊया. बघा 1 डिसेंबर 1965 ला स्थापना झाली होती. नवी दिल्ली या ठिकाणी मुख्यालय आहे. दलजीत सिंग चौधरी हे महासंचालक आहे आणि जीवनपर्यंत कर्तव्य हे ब्रीद वाक्य आहे. त्यानंतर 10वा क्वेश्चन आहे, गेलने कोणत्या कंपनी सोबत LNG जहाजासाठी दीर्घकालीन चार्टर करारावर स्वाक्षरी केली आहे? तर बघा मित्रांनो, LNG जो आहे तो आपण एका देशातून दुसऱ्या देशामध्ये घेऊन जातो, तर त्यासाठी जहाज निर्मितीसाठी एक कंपनी आहे के लाईन नावाची. ठीक आहे, तर तिला म्हटलं तर किसेन कैशा लिमिटेड, शॉर्टकट मध्ये के लाईन म्हटलं तर त्या कंपनीने गेल कंपनी आणि के लाईन कंपनी या दोघांनी करार केला LNG साठी. एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, यानंतर पुढे जाऊया. बघा मित्रांनो, गेलची स्थापना ऑगस्ट 1984 मध्ये झाली. नवी दिल्लीमध्ये मुख्यालय आहे. मनोज जैन अध्यक्ष आहे. डिसेंबर 2024 मध्ये चर्चेत असलेले नोट्रे डेम कॅथेड्रल हे कोणत्या देशात आहे? तर 2024 मध्ये चर्चेमध्ये बघा नोट्रे डेम कॅथेड्रल, तर हे जर आपण बघितलं हे फ्रान्समध्ये आहे. ठीक आहे, फ्रान्समध्ये.
काही काळासाठी याला बंद करण्यात आलं होतं, पण आता परत ओपन करण्यात आलेलं आहे. जवळपास 100 वर्ष लागली होती याला बनवायला. ठीक आहे, जवळपास जे काही 12वं शतक होतं तर त्यामध्ये हे बनवलेलं आहे, फ्रान्समध्ये. लक्षात ठेवा मित्रांनो. याचं परत आता हे ओपन होणार आहे 7 डिसेंबर 2024ला, म्हणजे आज याची परत ओपनिंग जी आहे तर ती होणार आहे. 2019ला त्याचं छत पडलं होतं म्हणून ते बंद करण्यात आलं होतं. आता त्याची रिपेअरिंग वगैरे झालेली आहे आणि आता परत ते पर्यटकांसाठी सुरू करण्यात आलं. 1163 मध्ये याचं बांधकाम जे आहे ते सुरू झालं होतं. यानंतर महाबोधी उत्सव जो आहे तो कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तो महाबोधी उत्सव जो आहे मित्रांनो तर तो मध्य प्रदेशमध्ये सेलिब्रेट केला जातो. मध्य प्रदेशमध्ये सांची या ठिकाणी आपल्याला काय बघायला मिळतो? स्तूप बघायला मिळतो. आणि त्या ठिकाणी जर बघितलं तर महाबोधी उत्सव जो आहे तो सेलिब्रेट केला जातो. कधीपासून सेलिब्रेट केला जातो? 1952 पासून तो सेलिब्रेट केला जातो. ठीक आहे. तर पहिल्या महोत्सवामध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे सुद्धा सहभागी झाले होते. बौद्ध संस्कृती आणि कलेचा प्रसार करणं हा या बोधी उत्सवाचा मेन उद्देश आहे. महाबोधी उत्सवाचा मेन उद्देश हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. महाबोधी मंदिर म्हणजे हे बोधगया बिहार या ठिकाणी आहे, एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. तर बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी महाबोधी उत्सव सेलिब्रेट केला जातो. आता 2 टेस्ट क्वेश्चन आहे, तुम्हाला हे सांगायचं आहे विमासक योजना कुठून सुरू झालेली आहे आणि त्याचबरोबर हॉर्निबल फेस्टिवल जो आहे तर त्यामध्ये भागीदार राज्य कोणतं आहे. त्याचबरोबर बघा राज्यसेवा आता एक्झाम झाली, त्यामध्ये आपल्या बॅचेसमधून 65+ प्रश्न आले. ठीक आहे. आता कंबाईनची वेळ आहे, कंबाईनमध्ये सुद्धा सेम असाच रिझल्ट अभ्यास मित्र देणार आहे. तर तुम्हाला 499 रुपयामध्ये कंबाईनची बॅच तुम्ही जॉईन करू शकता. त्याचबरोबर यशवंत बॅच आहे 1499 रुपयामध्ये जॉईन करू शकता. त्याचबरोबर कंबाईन पूर्व परीक्षेची टेस्ट सिरीज आहे. राज्यसेवा आणि कंबाईनसाठी फाउंडेशन बॅच आहे 2025 साठी. BMCची ॲक्टची बॅच आहे. मुंबई GKची बॅच आहे. त्याचबरोबर निरीक्षक आणि कार्य सहाय्यक या पदासाठी एकत्रित बॅच आहे. सरळ सेवा परीक्षेसाठी ऑल इन वन बॅच, रेल्वे भरतीसाठी तिरंगा बॅच आणि पोलीस भरतीसाठी स्पेशल रेकॉर्डेड बॅच आहे. त्याचबरोबर बघा मित्रांनो, या आपल्या क्लास नोट्स आहेत त्या तुम्ही परचेस करू शकता. आपल्याकडे हर्षाली मॅडमच्या भूगोलाच्या नोट्स आहेत. त्याचबरोबर मारुती सरांच्या इतिहासाच्या नोट्स आहे, या व्यतिरिक्त त्या तुम्ही परचेस करू शकता आपल्या ॲप्लिकेशनवरून. त्याचबरोबर या लेक्चरची लिंक तुम्हाला या टेलिग्राम चॅनलवर मिळेल आणि त्याचबरोबर PDF सुद्धा मिळेल आणि इंस्टाच्या पेजवर तुम्हाला अभ्यास विषयक रील्स मिळतील. थांबूया मग मित्रांनो, आपण इथं भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन, जय हिंद.